महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणजे इचलकरंजी. नुकतेच या शहराला महापालिकेचा दर्जा मिळाला. नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या. शहराच्या विकासाची नवी स्वप्ने रंगवली गेली. पण स्थापनेला जेमतेम 6 महिने उलटत नाहीत, तोच इचलकरंजी महापालिकेच्या राजकारणात एक मोठा भूकंप आला आहे. हा संघर्ष विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नाही, तर हा संघर्ष आहे खुद सत्ताधारी भाजपच्याच दोन मातब्बर गटांमध्ये. एकीकडे आहेत आमदार राहुल आवाडे आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा आवाडे गट, तर दुसरीकडे आहे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा हळवणकर गट. विषय काय आहे? विषय आहे शहराच्या स्वच्छतेचा, कचरा व्यवस्थापनाचा. तब्बल 22 कोटी रुपयांच्या घन कचरा व्यवस्थापन निविदेवरून या दोन्ही गटांमध्ये ठिणगी पडली आहे. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या 22 कोटींच्या निविदेमागचं नेमकं राजकारण काय आहे, एकाच पक्षात असूनही हे दोन गट आमनेसामने का आलेत, आणि या सगळ्या राजकीय साठमारीत इचलकरंजीच्या स्वच्छतेच्या प्रश्नाचं काय होणार, याचा सविस्तर आणि सखोल विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन मुसले, सकलममध्ये आपलं स्वागत आहे. सध्या इचलकरंजी महापालिकेत भाजपची सत्ता आहे, पण सत्तेची ही गाडी दोन चाकांवर चालते आणि दोन्ही चाके वेगवेगळ्या दिशेला ओढली जात आहेत. वादाचे तत्कालीन कारण ठरले आहे स्वच्छतेच्या 22 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची विशेष सभा. नेमका वाद काय आहे ते आधी समजून घेऊया. प्रशासनाने कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी 22 कोटी रुपयाचे बजेट तयार केले आहे. आवाडे गटाची भूमिका आहे की या संपूर्ण 22 कोटीसाठी एकच निविदा म्हणजे सिंगल टेंडर काढले जावे. त्यांच्या मते यामुळे कामामध्ये सुसूत्रता येईल. मात्र हळवणकर गटाने याला कडाडून विरोध केला आहे. त्यांचं म्हणणे आहे की 22 कोटींचं एकच मोठी निविदा काढण्याऐवजी प्रत्येक कामाचे अंदाजपत्रक वेगळे करून स्वतंत्र निविदा म्हणजे सेपरेट टेंडर काढण्यात यावेत. मित्रांनो, नागरी प्रशासन म्हणजे म्युनिसिपल गव्हर्नन्स मध्ये निविदा प्रक्रिया हा सत्तेचा मुख्य गाभा असतो. एकच मोठी निविदा काढली तर ती एखाद्या मोठ्या ठेकेदाराला जाते, ज्यावर सत्ताधाऱ्यांचा थेट कंट्रोल राहू शकतो. पण जर कामाचे विभाजन करून छोट्या छोट्या निविदा काढल्या तर सत्तेचे आणि आर्थिक अधिकाराचे विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन होते. हळवणकर गटाचा आग्रह याच विकेंद्रीकरणासाठी आहे. यामागे पारदर्शकतेचा मुद्दा आहे की आपल्या समर्थकांना कामे मिळवून देण्याची धडपड हा खरा राजकीय कळीचा मुद्दा आहे. जेव्हा ही निविदा मंजुरीसाठी विशेष सभेत आली तेव्हा आवाडे गटाने आपल्या संख्याबळाच्या जोरदार जोरावरती ती मंजूर करून घेतली. पण इथूनच खऱ्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली. आता तुम्हाला वाटेल की पक्षात मतभेद असतील तर ते बंद दारात सोडवले का गेले नाहीत, पण तसं झालेलं नाहीये. हळवणकर गटाने थेट या विशेष सभेवरतीच बहिष्कार टाकला आहे. सभेला जाण्याऐवजी या गटाचे नगरसेवक एका हॉटेलमध्ये एकत्र जमले. तिथे खलबते झाली आणि सभेला न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या बहिष्काराच्या नाट्यामुळे इचलकरंजीच्या राजकीय वर्तुळातील एक मोठे रहस्य उलगडले आहे, ते म्हणजे संख्याबळ. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच हे स्पष्ट झाले आहे की कोणाकडे किती नगरसेवक आहेत. आणि सध्याच्या चित्रानुसार आवाडे गटाकडे आहेत 24 नगरसेवक आणि हळवणकर गटाकडे आहेत 18 नगरसेवक. हळवणकर गटाचे ज्येष्ठ नगरसेवक तानाजी पवार यांनी तर थेट ही विशेष सभाच बेकायदेशीर असल्याचा दावा केला. जर सभाच बेकायदेशीर आहे तर त्यात घेतलेले निर्णय वैध कसे ठरणार, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आवाडे गटाकडे 24 नगरसेवक असल्याने ते बहुमतात आहेत, मग त्यांना कोणाची भीती आहे? राजकारण इथेच रंजक होते. हळवणकर गटाला केवळ त्यांच्या 18 नगरसेवकांचे पाठबळ नाही, तर महायुतीतील मित्र पक्षांनीही त्यांचेच पारडे जड केले आहे. शिवसेना शिंदे गट यांचे 3 नगरसेवक आहेत आणि खासदार धैर्यशील माने यांच्या सूचनेनुसार त्यांनी हळवणकर गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा एकमेव नगरसेवक आहे अशोक जांभळे, हे देखील हळवणकर गटासोबत असल्याचा दावा केला जात आहे. म्हणजे स्थानिक पातळीवर आवाडे गट बहुमतात असेल सुद्धा, पण राज्य पातळीवर युतीचे समीकरण मात्र हळवणकर गटाच्या बाजूने उभे राहिलेले दिसते. आता सत्ताधारी पक्षातील हा उघड संघर्ष पाहून अखेर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेण्यात आली. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सहसमन्वयक विक्रम पावसकर आणि कोल्हापूर पूर्व विभागाचे प्रभारी रामकृष्ण वेता यांनी तातडीने इचलकरंजीमध्ये धाव घेतली. विशेष म्हणजे या वरिष्ठ नेत्यांनी थेट हॉटेल गाठून हळवणकर गटाच्या नगरसेवकांची बाजू ऐकून घेतली. पण त्यांनी आवाडे गटाची अद्याप भेट घेतले नाही असं चित्र आहे. यातून पक्षाचा कल कुणाकडे आहे याचे राजकीय संकेत मिळत आहेत. 4.5 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते याची भीती भाजप श्रेष्ठींना वाटत आहे.
तर मित्रांनो, आता पुढं काय, यातून मार्ग कसा निघणार? सध्या अशी माहिती समोर येत आहे की हा वाद मिटवण्यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली एक समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. यामध्ये दोन्ही गटाचे प्रत्येकी 3 नगरसेवक असतील. येत्या आठवडाभर त्याची घोषणा होऊ शकते. पण या सगळ्या जनतेचा एक सवाल आहे, राजकीय समन्वय तर होईल, पण इचलकरंजी शहराच्या स्वच्छतेचं काय? घनकचरा व्यवस्थापन हा केवळ राजकारणाचा किंवा निविदा मिळवण्याचा विषय नाही, तर तो नागरिकांच्या आरोग्याशी जोडलेला अत्यंत महत्वाचा नागरी प्रश्न आहे. 22 कोटींच्या या राजकारणात शहराचा कचरा रस्त्यावरच राहू नये, ही सर्वसामान्य इचलकरंजीकरांची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? एकच मोठी निविदा काढणे योग्य की छोट्या छोट्या स्वतंत्र निविदा काढणे प्रशासकीय दृष्ट्या फायद्याचे आहे? इचलकरंजी महापालिकेच्या या राजकारणावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.